म्हणजे आता हे झालं माझं क्लिअर. आता तुमचे प्रश्न असतील ना साहेब? अनेक आंदोलन झाले रस्त्या संदर्भात. मागील 30 महिन्यापूर्वी श्रमजीवच्या माध्यमातून आंदोलन झालं. त्यावेळी पण आपण मागणी केली होती. आपण मराठा आंदोलन केलं होतं की जिजाऊ कन्स्ट्रक्शन गुन्हा दाखल करावा, कालावधी टाकावे. तरी त्यावेळी सुद्धा आश्वासन दिलं. आता पुन्हा आश्वासन दिलंय. नक्की काय त्याच्या पुढे काम? मुद्दा तोच आहे. FIR दाखल करताना त्या वडिलांच्या आईच्या म्हणजे त्या मयत मुलाच्या सोबतीला आम्ही होतो. तुम्हाला आठवत असेल की कुडूसलाच माझा व्हिडिओ आहे, तुमच्याच चॅनलवर माझा व्हिडिओ आहे, तुमच्या संवाद महाराष्ट्र माझा व्हिडिओ आहे की यापुढे जर अपघात झाले तर या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि तुम्ही जी बातमी माझी केली त्याच्या एकच महिन्यात तो अपघात झाला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही FIR दाखल करून घेतली. आता FIR साहेब आम्ही दाखल केली, आम्ही मागणी केली, आम्ही लढलो, आंदोलन केलं. निर्णय घेणारे कोण आहेत? निर्णय घेणारे सेक्रेटरी, मिनिस्टर, ही खूप मोठी लोक आहेत. आपण लढा दिला आणि बांधकाम मंत्र्यांनी पुन्हा कमिट केलं, लेखी आहे. आपण प्रतीक्षा करू. लढाई संपलेली किंवा सोडलेली नाही. यांच्या आश्वासनाने झालं नाही तर आपल्याकडे शेवटचा पर्याय न्यायालयाचा आहे. आणि यांचा जर हे खरंच भ्रष्ट आहेत, यांच्याबद्दलची रिपोर्टमध्ये जर मेन्शन असेल आणि ते सिद्ध झालं तर त्यासाठी शेवटचा पर्याय न्यायालयही वापरायला तयार आहे. पण यांना ब्लॅकलिस्टेड केल्याशिवाय आपण थांबणार नाही सर. आणखी दुसरा प्रश्न आहे की आपण समजून संघटनेचे प्रवक्ते आहात आणि समजून संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन केली, परंतु या भिवंडीवाडा महामार्गाच्या महत्वाचा प्रश्न या संदर्भात समजून संघटनेचा कुठलाही मोठा नेता आपल्या स्टेजवर आला नाही, हे सुद्धा आले नाही. नक्की आपल्यावर नाराजी आहे का? सर बघा, मी संघटनेचा प्रवक्ता असतानाही मी प्रमोद पवार स्वतंत्र असं आंदोलन केलं आणि या आंदोलनासाठी मी माननीय संघटनेचे आमचे जे माननीय विवेक भाऊ पंडित असतील, माननीय अध्यक्ष रामभाऊ वर्णा असतील, यांची कोणतीही परवानगी मी घेतली नव्हती. जी घटना त्या अपघाताची घडली खुपरीच्या आणि त्याच वेळेस दुगाड फाट्यावरच्या एका मेडिकल कॉलेजच्या रेहान शेख नावाच्या डॉक्टरचा अपघात रस्त्यात झाल्यानं तो चिरडला गेला, या गोष्टी जेव्हा मला कळल्या त्याने मी प्रचंड व्यथित झालो. प्रत्येक वेळी प्रश्न मलाच विचारला जायचे, कारण माझा रस्त्याशी कुठलाही संबंध नसताना. मी आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पण प्रमोद पवारच लोक बोंबलायची. आणि कारण मी त्या प्रश्नासाठी लढलोय. आणि जेव्हा असे अपघात होतात आणि मला स्वतःला खूप नैराश्य आणि अस्वस्थता वाटली, म्हणून मी सगळ्या अभिनिवेशांचा त्या क्षणाला त्याग करून माझ्यातला माणूस जागा केला. त्या मरणाऱ्या लोकांच्या वेदना मला कळत होत्या, यश मोरेच्या वेदना, बापाच्या वेदना मला कळत होत्या. आणि मी त्या भावनेच्या आणि त्या वेदनेच्या वातावरणात मी निर्णय घेतला की मी आता एकटा ही लढाई चालू करतो. ज्याचा परिणाम होतील ते होतील, जे सोबत येतील त्यांच्यासह आणि जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय. पण रस्त्याची लढाई मला ही पुन्हा एकदा जनतेची लढाई बनवावी लागेल. जनतेची लढाई बनवण्यासाठी सर्वांना त्यात समावेश करावा लागेल. आणि त्यामुळे हा लढा मी एकट्याने एक पाऊल टाकलं. त्यानंतर जे आले नाही आले, सहभागी झाले नाही सहभागी झाले, सर त्याची उत्तरं मी देऊ शकत नाही. त्याची उत्तरं त्या सहभागी आणि सहभागी नसलेल्या लोकांकडूनच आपण घेतली तर बरी होतील. पण मी माननीय भाऊंची आणि माननीय अध्यक्षांची परवानगी न घेणं ही माझी चूक होती. आणि ती चूक मी मान्य करून मी माझ्या लढ्यानंतर जे दुष्परिणाम होतील ते स्वीकारण्याची तयारी करून साहेब आंदोलन केलं. शिवसेना उपनेते निलेश सांबळे जे जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात, त्यांनी असं सांगितलं की कोणाकडून तरी टेंडर घेऊन म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जातो, सुपारी घेतली जाते आणि त्यानंतर आम्हाला बदनाम केला जातो. आणि विशेषतः हा सर्व जो खटाटोप आहे तो सुरू आहे. तुम्ही सगळं मी पेपर दाखवले, त्याने उल्लेख केला इगल कन्स्ट्रक्शनने. आता अमराठी म्हणजे कोण? आता इगल कन्स्ट्रक्शन कडनं जर 1 रुपयाचा का आमचा आर्थिक हितसंबंध असते तर इगलने या रस्त्यामध्ये बोगस बिलं काढल्यात. काम न करता एक्सेस 100 कोटीची बिलं काढलेत. हे आम्ही ठामपणे सांगितलं नसतं. माझ्याकडे माहिती मागवल्याची तारीख आणि मिळाल्याची तारीख दोन्ही आहेत. माहिती मिळाल्या क्षणी जो पब्लिक करतो, जाहीर करतो, तो ब्लॅकमेलर नसतो. तर माहिती मिळाल्यावर जो दडवतो तो ब्लॅकमेलर आहे. माझं म्हणणं आहे की निलेश सांबरेची इगल बरोबर डील चालू होती. इगलकडनं काम त्याला बायबॅक घ्यायचं होतं, B2B घ्यायचं होतं आणि म्हणून त्याने ही माहिती 16 सप्टेंबरला असताना ही पब्लिक केली नाही. त्यामुळे त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात, त्याच्या स्टेटमेंटमध्ये ते उत्तर आहे की निलेश सांबरे आज सिद्ध झालं की हा ब्लॅकमेलर सुद्धा आहे. आम्ही भ्रष्टाचार असतो किंवा आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आमची दवाखाने बंद पडली असती. तुम्ही जे दवाखाने चालवतायत ती बंद का झाली? सांगतो तुम्हाला साहेब. आता मी सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे.
मी 2 रुपये क्लिनिक सुरू केला होता का तर जव्हारचे सगळे मजूर अंबाडीला येतात आणि ते काम करताना त्यांना 8 दिवसांनी मजुरी मिळते, खर्ची मिळते, त्यावेळेस त्यांना दवाखान्यात जायला पर्याय नसतो. अंबाडीला गव्हर्नमेंट सेटअप आरोग्याचं नाहीये, ते भविष्यात झालं तर आपल्याला हॉस्पिटलची गरज पडणार नाही. त्यावेळेस आम्ही 2 रुपये क्लिनिक सुरू केला आणि माझ्याकडे डेटा आहे, फक्त 2 रुपयात आम्ही मेडिसिन द्यायचो. 2 रुपये क्लिनिक नंतर आम्ही अंबाडीला एक 25 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं, ज्यात ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही उपचार सुरू केला. पण या रस्त्यामुळे चांगले डॉक्टर्स आम्हाला अवेलेबल होत नव्हते. डॉक्टर्स अवेलेबल न होतल्यामुळे त्या हॉस्पिटलला चालवणं तशा पद्धतीचं कठीण होत होतं. मग आम्ही फक्त 1 महिन्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवलं. आणि तुमच्याच माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी बातम्या केल्यात की मी माझ्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन हॉस्पिटल मधला व्यावसायिक पाठ पूर्णपणे काढून माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल हे कोणत्याही शासकीय योजनेशिवाय फ्री चालू केलं आणि ते आजही अविरतपणे सुरू आहे. नो कॅश काउंटर अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण चालू करतो. वैशिष्ट्य म्हणजे निलेश सांबरेचे हॉस्पिटल चालू आहेत ना, तर निलेश सांबरे पेशंटचे आधार कार्ड घेतो आणि आधार कार्डवर वेगवेगळ्या योजना चालू करतो. माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे. बोईसरच्या जिजाऊच्याच कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ केला होता की माझ्या आईचं ऑपरेशन मध्ये मला कसं लुबाडलं, मला कशा माझी फसवणूक केली आणि कशा पद्धतीने माझ्याकडे 11-12 लाख रुपये घेतले. हा व्हिडिओ निलेश सांबरेच्या कार्यकर्त्यांनी एका केला होता. त्यामुळे प्रमोद पवारच्या हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू केल्यापासून एक पण माणूस बोलला का तिथे बिल घेतलंय, कारण तिथे कॅश काउंटरच नाहीये, त्यामुळे बिल घ्यायचा प्रश्न नाही. तर प्रमोद पवार त्याचा सामाजिक करिअर त्याग करून कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन संन्यास घेईल. त्यामुळे आमच्यावर आमचे हॉस्पिटल चालू राहिले, बंद राहिले. एक तुम्हाला अजून गोष्ट सांगतो, कदाचित भविष्यात हॉस्पिटल मला बंद करावं लागेल, कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत. आम्ही अशा प्रकारचे कोट्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बिलं काढली असती तर आम्ही ज्युपिटर सारखं हॉस्पिटल चालवलं असतं अंबाडीला. पण आमच्याकडे असे ऑप्शन नाहीयेत. त्यामुळे निलेश सांबरेच्या त्या समाजसेवेची मी तुलना करू शकत नाही. त्याला महिन्याला 100-150 कोटी रुपये असे बोगस येतात. त्यामुळे तो असे 4 हॉस्पिटल चालू करू शकेल. भिवंडीवाडा मनोहर हा रस्ता जो आहे आता ईगल सांभाळत आहे, त्यामुळे आमचा या रस्त्याशी आता काही संबंध नाही असं देखील त्यांनी. मी तुम्हाला 5 वर्क ऑर्डरच्या 4 वर्क ऑर्डरच्या प्रिंट देतो. त्या वर्क ऑर्डर जर खोट्या असतील तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करावी. कारण माझ्याकडे RTI ने मागवलेली माहिती आहे, ज्यामध्ये निलेश सांबरेचं नाव असलेली, PWDचं रेफरन्स नंबर असलेली 24/4/2023 ची वर्क ऑर्डर आहे. आणि त्या वर्क ऑर्डर मध्ये खाली शेवटच्या लाईनीमध्ये 5 कॅलेंडर इयर्स 5 वर्षाचा देखभाल दुरुस्ती कालावधी, म्हणजे 2028 आणि 2029 पर्यंत जिजाऊ कंस्ट्रक्शनचा या रस्त्याशी संबंध आहे. या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे, कालही ठाम होतो आणि उद्याही ठाम असणार आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शनला टार्गेट केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शनने रस्त्याची जी कामं घेतली ती कामं त्याने दर्जेदार पद्धतीने करावी, वेळेत पूर्ण करावी. जी कामं केली तेवढंच बिल काढावं, त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. जर त्याने बोगस बिलं काढली तर तो देशाचा पक्का फार मोठा नेता झाला, एखाद्या केंद्रातला मंत्री पण झाला. बघा, परत सांगतो, अशी बोगस बिलं काढून काढून तो जर केंद्रातला मंत्री पण झाला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. तरी त्याच्या विरोधात आम्ही त्याच्या भ्रष्टाचार विरोधात बोलणारच. त्यामुळे त्याने समजू नये की मी कुठला नेता मोठा झालो तर माझ्या भ्रष्टाचारावर पडदा पडेल. राजकीय गोधडीत जाऊन तो फक्त कारवाईपासून वाचू शकतो. ब्लॅक लिस्टेडची कारवाई, विधानसभेतली घोषणा म्हणजे ही कारवाई आहे. मित्रांनो, ही आपली सगळ्यांची फसवणूक आहे, हे मी मान्य करतो की विधान परिषद घोषणा झाली त्या दिवशी तो ब्लॅक लिस्टेड व्हायला पाहिजे.